इथे तुम्ही पाहू शकता, आज मी बनवलेली आहे खमंग आणि कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठापासून आणि बेसनच्या पिठापासून बनणारी तिखट पापडी। हे पहा, एकदम कुरकुरीत आणि खायला पण खमंग। चला तर मग ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं, कशा प्रकारे बनवायची याची पूर्ण रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत गहू आणि बेसनचा वापर करून तिखट आणि खमंग अशा पापड्या। तर त्या पापड्या बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल 2-3 चमचे लाल तिखट, 2 चमचे ओवा, 3 चमचे जिरे, 1 वाटी बेसन पीठ, चवीपुरतं मीठ आणि ते 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले। 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं म्हणून 1 वाटी बेसन पीठ। या पापड्या खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत होतात। याच्यामध्ये लसण टाकायचं नाही, लसण टाकलं तर आपल्या पापड्या मऊ होतात, त्यामुळे लसण घेतलेलं नाही। जर तुम्हाला लसण टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, असं काही कंपल्सरी नाहीये की मी जेवढं साहित्य घेतलं तेवढंच घ्यावं। सर्वप्रथम आता आपण कणिक तिंबून घेऊया। कणिक तिंबण्याची तयारी करूया। इथे एक मोठं ताट घेतलेले मी, त्यामध्ये जे आपण एकदम छान बारीक असं चाळून घेतलेलं 3 वाट्या गव्हाचं पीठ घालणार आहे। 3 वाट्या गव्हाचं पीठ घातल्यावर यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालू। बेसन पीठ पण छान असं मी चाळून घेतलेलं आहे। बेसन पीठ चाळून झाल्यावर याच्यामध्ये जे जिरे आणि ओवा होतं त्याची मी पेस्ट करून घेतलेली मिक्सरमधून, ती टाकून घेऊ। ती झाल्यावर 2-3 चमचे लाल तिखट, जास्त तिखट हवे असतील तर जास्त तिखट टाका, आणि चवीपुरतं मीठ। हे पहा, सगळं साहित्य छान टाकून झालेलं आहे। आता हे साहित्य अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे कोरडं मिक्स करून पूर्ण चटणी, मीठ, जिरे, ओव्याची पेस्ट सगळी पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून याला छान तिंबून घ्यायचं। एकदम पातळ तिंबायचं नाही, थोडंसं घट्टच तिंबायचं, म्हणजे पापड्या आपल्या कडक होतील। थोडं हे करून कणिक तिंबून घ्या। हे पहा, घट्ट असं मी इथं कणिक तिंबून घेतलेले। घट्ट तिंबण्याचं कारण एकच आहे की आपल्या पापड्या एकदम छान लाटल्या जातील आणि एकदम कुरकुरीत होतील। पातळ जर लाटल्या तर आपल्या पापड्या कडक होणार नाहीत आणि लाटायला पण अवघड जाईल। आता हे तिंबून ठेवलेले पीठ 10 मिनिटं असं झाकून ठेवा, त्यानंतर आपण याच्या पापड्या कशा बनवायचे ते बघूया। कणिक पण छान तिंबून झालेलं आहे आपलं। असं आता एक कोलपाट ठेवून घेतलेलं आहे मी इथे। आता जे आपण पीठ तिंबलं होतं त्याचे असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे। हे पहा, अशा प्रकारे याचे गोळे करून घ्यायचे। ह्या तिखट पापड्या खायला एकदम खमंग होतात। एकदा खाल्लं तर असं वाटतं की नेहमी करावं आणि खातच राहावं। अशा प्रकारे याची छोटीशी पुरी बनवून घ्यायची हाताच्या साहाय्याने। नंतर आपलं गव्हाचं पीठ थोडंसं टाकून त्याला पातळ असं पोळ्या लाटतं तशा प्रकारे लाटून घ्यायचं। जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचे, म्हणजे कसं आपल्या पापड्या एकदम पतल्या आणि कडक होतील। एकदा तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण ह्या पापड्या खूप आवडतील, एकदम छान होतात। हे पहा, दिसायला कसं लालसर मस्त सगळं फ्लेवर आलेलं आहे, चटणी, मीठ, जिऱ्यांचा। जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं मस्त। हे पहा, मी जसं लाटते तशा प्रकारे पातळ लाटून घ्यायचं आणि नंतर याच्यात जशा हव्या तशा पुऱ्या काढायच्या। तुम्ही याच्या गोल पण पुऱ्या बनवू शकता, पातळ अशा पापड्या लाटू शकता, पण त्याला जास्त वेळ लागतो, म्हणून ही सोपी पद्धत सांगते। म्हणजे सुरुवातीला एकदम असं पातळ लाटून घ्यायची पोळी आणि नंतर त्याला चाकूच्या साहाय्याने असे जशा हव्या तशा आकारामध्ये कापून घ्यायच्या। हे पहा, मस्त आपली पोळी लाटून तयार आहे। हे पहा, इथे पोळी लाटून तयार आहे। एकदम पतली अशी मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण ही चाकूच्या साहाय्याने याचे बारीक काप करून घेऊया। हे पहा, तुम्ही जर हव्या त्या आकारामध्ये काप करून घेऊ शकता। मी करते तसेच करावं असं काही कंपल्सरी नाही। मी नेहमी अशा प्रकारे करते, म्हणून आता पण अशाच प्रकारे करते। हे पहा,
कसली भारी पापड्या होत्या, तळल्यावर ते एकदम भारी लागतात आणि तेल पण कमी पितात ह्या पुऱ्या, सॉरी पापड्या. त्याला तेल पण कमी लागतं आणि यांच्यामुळे काय ॲसिडिटी वगैरेचा काही त्रास होत नाही. नेहमी आपल्याला असं वाटतं की तेलकट खाल्लं काय ॲसिडिटी होते, पण याच्यामध्ये तेल एकदम कमी हे होतं, वापरल्या जातं, म्हणजे आकसून घेतं तेल. हे पहा कसल्या मस्त होत्या त्या पुऱ्या. जशा प्रकारे मी तुम्हाला आता ह्या पुऱ्या पापड्या करून दाखवल्या, तशा प्रकारे रिमेनिंग पिठाच्या तुम्ही करून घ्यायच्या मस्त. आणि रिमेनिंग पिठाचं करून झाल्यावर गॅसवरती असं कडक तेल होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याला तळून घ्यायचं. ते पण मी लगेच दाखवते कसं तळून घ्यायचं ते, आणि तुम्हाला हे पण दाखवते की त्याला तेल किती ओसून घेतलं जातं. आता हे बाकीच्या सगळ्या पापड्या अशा प्रकारे करून घ्या आणि नंतर आपण त्याला तळूया. हे पहा किती मस्त आपल्या पापड्या तयार होत आहेत. इथे अशा बारीक पातळ पातळ पोळ्या पण लाटून घेतलेल्या आहेत आणि मस्त याच्या पापड्या पण करून घेते मी. जोपर्यंत ह्या पापड्या होतात तोपर्यंत आपण गॅसवर तेल पण गरम होण्यासाठी ठेवूया, म्हणजे कसं एकसाथ आपल्या पापड्या तळणं पण होतील. तिकडे आपल्या पापड्या होत आहेत तयार, तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये गॅसवर तेल पण टाकून ठेवूया, म्हणजे तेल गरम होते आणि पापड्या आपल्या एकदम खमंग तळल्या जातील. तेल कडकड होऊ द्यायचं, नंतरच पापड्या तळायच्या. हे पहा मस्त लाटून कापून आपल्या पापड्या तयार आहेत आणि इकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक एक करून पापड्या टाकून घेऊया आणि मस्त तळून घेऊया. हे पहा अशा प्रकारे याच्यामध्ये पापड्या टाकून घेऊया आणि मस्त तळून घेऊया. मस्त सोनेरी रंगावर या तळून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता कसल्या छान फुगत आहेत आपल्या ह्या तिखट पापड्या. हे पहा मस्त आलटून पलटून ह्या छान खरपूस तळून घ्या. हे पहा कसल्या मस्त तळलेल्या आहेत ह्या पापड्या, मस्त सोनेरी रंगावर. आता तरी याला थोडंसं तेल दिसत आहे, पण जेव्हा या थंड होतील त्याला बिलकुल तेल राहणार नाही. अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या पापड्या तळून घ्या मस्त. तुम्ही इथे पाहू शकता कसल्या भारी होत आहेत आपल्या तिखट पापड्या. हे पहा एकदम कुरकुरीत अशा. जेवढ्या पातळ लाटून घेताल तेवढ्या त्या कुरकुरीत होतात, थोड्याशा जाड जर लाटल्या तर त्या थोड्या मऊ होतात. हे पहा कसल्या तळल्यावर पण एकदम भारी दिसत आहेत. हे पहा इथे तयार आहेत आपल्या खमंग अशा आणि कुरकुरीत अशा गहू आणि बेसन पासून बनवलेल्या तिखट पापड्या. तर कशी वाटली मग तुम्हाला ही तिखट पापड्या बनवायची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या अशाच एका नेक्स्ट रेसिपीमध्ये, व्हिडिओमध्ये. धन्यवाद.